इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि असं ज्या अवताराचं सामर्थ्य आहे आणि आपल्या सर्वांचा सर्व ब्राह्मण वर्गाचा आदर्श आहे त्या भगवान परशुरामांना सर्वप्रथम साष्टांग प्रणिपात. वैदिक सनातन धर्माचं अधिष्ठान लाभलेल्या हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती ज्याच्यामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या धर्मसंस्कृतीचं सामर्थ्य केवळ अलौकिक आहे. हा धर्म आणि ही संस्कृती विश्वात्मक आहे. या धर्मसंस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ज्याचं स्वप्न पाहिलं ते सगळं विश्वात्मक आहे. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असं जनसामान्य म्हणतात. पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, हृदय आभाळासारखं विशाल झालेलं आहे, असे लोकोत्तर महापुरुष एकच म्हणतात वसुदैव कुटुंबकम. मग ही सगळी पृथ्वी जर एका कुटुंबासारखी एका घरासारखी असेल तर मला नेहमी वाटतं की त्या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निःसंशय आपला भारत, शंकाच नाही. विश्वरूपी घराला भारतरूपी देवघर मंदिर ज्यांनी प्रदान केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो ब्राह्मणांचा आहे निःसंशयपणे. आणि म्हणून मला एक इथे दुरुस्ती करावीशी वाटते आणि ती आपल्यालाही मान्य होईल. आम्ही सारे ब्राह्मण काय म्हणून आपण सारे ब्राह्मण म्हणूया ना, तर कितीतरी विशाल अर्थ आहे त्या आपणमध्ये. आज ब्राह्मण रत्रे चरित्रकोशाचं प्रकाशन झालेलं आहे आणि ब्राह्मणांना अत्यंत गौरव वाटावा, अभिमान वाटावा, आनंद वाटावा आजचा असा मंगलदायी क्षण आहे. राहुल छान बोललास फार. मला तुझा अगदी सार्थ अभिमान वाटला कारण तो विद्यार्थी आहे माझा. तर तू सांगितलेली गोष्ट थोडीशी पुढे नेतो. लहानपणी मी माझ्या आजीकडून पुष्कळ गोष्टी ऐकल्या आणि त्याचा प्रारंभ हाच असे की कोणी एकेकाळी एक दरिद्री ब्राह्मण होता. मग असं 6 महिने वर्षभर ऐकल्यानंतर आजीला मी म्हटलं की आजी आता मला एका श्रीमंत ब्राह्मणाची गोष्ट सांग. त्यावेळी तिनं प्रेमानं माझ्या पाठीत धपाटा घातला आणि ते म्हणाले मेल्या मलाच माहिती नाही तर तुला कुठली सांगणार. पण आज आपलं भाग्य असं आहे की इथे जी मांदी आली व्यासपीठावर आणि सभागृहामध्ये उपस्थित आहे ज्यांनी अत्यंत प्रतिकूल कालखंड असून सुद्धा आपल्या कर्तृत्वानी वेगवेगळ्या वाटा शोधल्या, निर्माण केल्या, संपन्नता मिळवली. आणि केवळ संपन्नता श्रीमंती मिळवली असं नाही तर आपल्या उत्पन्नाचा एक वाटा भरभरून पुन्हा समाजाला दिला. असा मोठा ब्राह्मण वर्ग आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये 1948चं जळीत झालं आणि असंख्य निरपराध अशी ब्राह्मण कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेली. त्या पक्षाला फिनिक्स पक्षी म्हणतात ना, राखेतून उड्डाण करणारा, तसे आपले ब्राह्मण त्या फिनिक्स पक्षासारखे त्या राखेतून पुन्हा उदयाला आले. खरोखरच कोणापुढे हात पसरला नाही, रडले नाहीत, पदर पसरला नाही, आपापल्या कर्तृत्वानं पुन्हा मार्ग काढला आणि पुन्हा ताठमानेने उभे राहित. दुसरं आरक्षण आलेलं की एकेकाळी मक्तेदारी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्येच्या क्षेत्रामध्ये असणारी ब्राह्मणांची तीही पार मोडून गेली. पण ब्राह्मण तिथेही रडत बसले नाहीत. व्यवसायामध्ये ब्राह्मण आले आणि तिथे त्यांनी एक उत्तुंग आदर्श निर्माण करून दाखवला.
या ग्रंथाचं नाव ब्राह्मण रत्ने आणि राष्ट्रासाठी समर्पित झालेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वांचं चरित्रकोश आहे. बंधू भगिनींनो, चरित्र त्याला म्हणतात की जिथे सद्गुणांचा समुच्चय असतो आणि त्याचा परोत्कर्ष झालेला असतो. चरित्र ते असतं की जिथे जीवनमूल्य शिरोधार्य केली जातात. चरित्र ते असतं की जिथे अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला धगधगीतपणे प्रज्वलित झालेली असते. चरित्र ते असतं की समाजाला आपल्याबरोबर सत्पथावर चालवण्याचा अट्टहास असतो. चरित्र ते असतं की जे जे महन्मंगल उदात्त भव्य उत्कट आहे ते धारण करावं, आयुष्य आत्मोन्नत करावं आणि समाज राष्ट्राला मोठं करण्यासाठी चंदनासारखं झिजावं. बंधू भगिनींनो, त्याला चरित्र म्हणतात. आणि अशी 725 चरित्र या ब्राह्मणरत्न ग्रंथामध्ये आहेत. ब्राह्मणाच्या ठाई स्वाभिमान असावा. अभिधानी सुंदर उल्लेख केला की चारित्र्यावरून ब्राह्मण ओळखला जावा. चारित्र्य संपन्नतः ब्राह्मणाचा सर्वोच्च गुण आहे. पेशवाईच्या शेवटच्या कालखंडामध्ये सरसेनापती होते बापू गोखले. माझं भाग्य असं आहे की आमच्या घरापासून बापू गोखलेंचा वाडा हाकेच्या अंतरावर मिरजेला. तिथे आमचं बालपण गेले आणि बापूंच्या गोष्टी ऐकताना आम्ही वाढलेलो. हे शेवटचे सरसेनापती बापू गोखले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू नये म्हणून ब्रिटिशांनीच एक दूत पाठवलेला होता. त्याचं नाव लिंगो भगवान. नाव भगवान पण वृत्तीनं राक्षस असलेला बापू गोखलेंना भेटला आणि त्यांनी एकच विनंती केली की बापू आपली किंमत बोला. अट एकच आहे, तुम्ही म्हणाल तितकं धन ब्रिटिश तुम्हाला देतील, पण या युद्धामध्ये, साष्टीच्या अंतिम युद्धामध्ये तुमचं खड्ग म्यानाच्या बाहेर पडणार नाही. काय उत्तर द्यावं बापू गोखलेंनी? बापू गोखले म्हणाले, तू राजदूत आलायस म्हणून तुझा मी वध करत नाही, पण ब्रिटिशांचीच काय त्रिभुवनाची दौलत जरी माझ्या चरणावर जर कोणी आणून ओतली तरी सुद्धा असा स्वामीद्रोह आणि राष्ट्रद्रोह प्राण गेले तरी मी करणार नाही. या चरित्राला तोड नाही हो. आपल्या संपूर्ण जीवनाची दिशाच त्याच्यामुळे ठरून जाते. आपला देह किती झिजवावा या राष्ट्रासाठी. 10-11 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर त्या अंदमानमध्ये झिजलेले आहेत, पिचलेले आहेत, शरीर जाळलेलं आहे, पण राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कुठेही तडजोड केली नाही. या चरित्र ग्रंथामध्ये, कोशामध्ये नावं अशी आहेत, लोकमान्य टिळक असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, अण्णासाहेब कर्वे असोत, एक एक नाव उच्चारलं की गंगा जलामध्ये स्नान केल्यासारखं वाटावं, अशी ही लोकोत्तर चरित्र आहे. आपल्याला माहिती आहे का की अण्णासाहेब कर्वे मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी शेरवलीहून साताऱ्यापर्यंत चालत आलेले होते. चालत. शेरवली ते सातारा अंतर 100 मैल आहे. विद्या उगाच प्राप्त होत नाही. विद्या प्राप्त करण्यासाठी अण्णासाहेब कर्वे एका वेळी 100 मैल चालले आणि पुन्हा साताऱ्याहून शेरवलीला 100 मैल परत चालत गेलेत. त्या चरित्राला तोड नाही हो. आणि पुढे घडवलं ते इतकं अद्भुत घडवलेलं आहे की आज त्यांचा आठव आपल्या अंतःकरणामध्ये जागला तरी कंठ सद्गदित होतो, मन भरून येतं, हृदय भरून येतं. किती किती सोसावं आणि सद्गुणांची प्राप्ती करावी ते या ग्रंथामधल्या एकेका चरित्रापासून आपण शिकावं, इतकं ते अत्यद्भुत आहे. अशी नररत्न ईश्वराने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ओठीत घातली आहेत ब्राह्मण रूपाने की कोणत्या शब्दामध्ये त्यांचा गौरव गावा.
सी.डी. देशमुख ICSच्या परीक्षेला बसलेले होते आणि ज्या दिवशी निकाल आला त्या परीक्षेचा आपल्याला माहिती आहे का, त्यावेळी ते लॉन टेनिस खेळत होते आणि त्यांचा मित्र एक तार घेऊन धावत आला, सी.डी. द रिझल्ट इज आउट. त्यावेळेला सी.डी. देशमुखांनी काय करावं, आलेला चेंडू फटक्याने परतवला आणि तिथूनच ओरडून विचारलं, हू स्टूड सेकंड. या आहेत पहिला. अशी बुद्धिमत्ता, असं लोकोत्तर व्यक्तिमत्व, काय सांगावं. आपल्याला माहिती आहे का, ब्राह्मणांचे 8 प्रकार आहेत. अगदी तळागाळातला तो मात्र, की ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण ज्याचं वर्तन ब्राह्मणाशी यत्किंचित सुद्धा संवाद करत नाही, त्याला मात्र म्हणतात. मद्यपान, धूम्रपान, मांसाहार, चोरी, हिंसा, व्यभिचार, ही सगळी महापाप करायला ज्याला यत्किंचित सुद्धा लाज वाटत नाही, तो मात्र. असा कोणीही खरोखर या ब्राह्मण कुळात जन्माला येऊ नये. त्याच्यावर दुसऱ्या पायरीवर असतो, त्याला म्हणायचं ब्राह्मण, जो अत्यंत पापभीरू आहे आणि धर्माला अनुसरून ज्याचं सगळं आयुष्य जातं, कुठेही वेडं वाकडं तो चालत नाही, त्याला म्हणतात ब्राह्मण. याच्यावर जो तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात श्रोत्रिय, जो अत्यंत बहुश्रुत आहे, आपल्या परंपरेचं ज्याला ज्ञान आहे, संस्कृत भाषा ज्याला उत्तम येते, त्याला म्हणायचं श्रोत्रिय. बहुश्रुततेवरून तो जाणला जातो, हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. आपली वेद परंपरा माहिती आहे, उपनिषद माहिती आहेत, गीतेचा अभ्यास केलेला आहे, पौराणिक ग्रंथ माहिती आहेत, संत वाङ्मय ज्ञात आहे, तो श्रोत्रिय. आणि म्हणून शंकराचार्यांनी म्हटले की प्रत्येक ब्राह्मण हा किमान श्रोत्रिय तरी असावा, असलाच पाहिजे. ब्राह्मणत्वस्य हि रक्षणेन रक्षति स्यात् धर्मो वैदिकः. हे आदि शंकराचार्यांचं वचन. ब्राह्मणाच्या म्हणजे ब्राह्मण्याच्या रक्षणामुळे वैदिक धर्माचं संरक्षण होतं, असं आदि शंकराचार्य म्हणाले. आणि ते खरंही आहे. त्याच्याही पुढे 4थ्या पायरीवर अनुचान आहे. आपण गणपती अथर्वशीर्षात म्हणतो ना, अनुचानमवशिष्यम, त्यातला तो अनुचान 4थ्या पायरीवर असणारा, की ज्याला किमान एका वेदाचा परिचय आहे, षडांग ज्ञात आहेत, त्याला अनुचान म्हणतात. त्याच्यावरचा 5वा प्रकार म्हणजे त्याला भ्रूण म्हणतात. ज्यांनी 4ही वेदांचं अध्ययन केलेलं आहे, ज्याला षडांग माहिती आहे, उपनिषदाचं तत्वज्ञान माहिती आहे, शिकवण्याचा अधिकार ज्याला प्राप्त झालेला आहे, त्याला भ्रूण म्हणतात. 6व्या पायरीवर जो आहे त्याला म्हणतात ऋषिकल्प. ऋषिकल्प इतका चौफेर अभ्यास केलेला आहे की जो गुरुकुल निर्माण करू शकतो आणि आचार्य पदवीला प्राप्त होतो, त्याला ऋषिकल्प म्हणतात. 7व्या पायरीवर जो आहे त्याला म्हणतात ऋषी, म्हणजे ऋषीर दर्शनात, ज्याला आत्मसाक्षात्कार आला तो ब्राह्मण, तो ऋषी आहे. आणि शेवटच्या पायरीवर सर्वश्रेष्ठ जर कोण असेल त्याला म्हणतात मुनी. मुनी याचा अर्थ जो मौनच पाळतो, मोजकं बोलतो, पण त्याच्या मुखातून जे वचन बाहेर पडतं ते सत्यच होतं. इतकं सामर्थ्य परावाणीचं ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला मुनी असं म्हटलं जातं. मी का 8 प्रकार सांगितले? ज्यांनी त्यांनी आत्मनिरीक्षण करायचं आणि आपण कोणत्या पायरीवर आहोत याचा विचार करायचा. त्या पायरीवरून निदान एक पायरी तरी वर या जन्मात तुम्हा आम्हाला जाता यावं असा प्रयत्न प्रत्येक ब्राह्मणाने करायला पाहिजे. नर्मदेच्या पलीकडे पंचगौड आणि नर्मदेच्या खाली पंचद्रविड आहेत. केवळ कोकणस्थ देशस्थ कराडे एवढ्यापुरती मर्यादित नाही ही संख्या. असे 550 प्रकारचे ब्राह्मण आज भारतामध्ये आहेत. त्यांचा एक वेगळा कोश करायला पाहिजे, इतकी ती प्रचंड संख्या आहे. आणि मी खरंच सांगतो, भारताचा कानाकोपरा आम्ही पाहिलेला आहे.
आणि एक दोनदा नव्हे, अनेक वेळेला पाहिलेलं आहे. नर्मदेच्या वर जितका ब्राह्मणांना मान आहे, तितका द्वेष नर्मदेच्या खाली ब्राह्मणाचा केला जातो. हे सत्य आहे. महाराष्ट्रामध्ये तर आलेख इतका खाली आलेला आहे आणि इतकी वाईट आहे परिस्थिती खरोखर, की काही वेळेला मनात असं येतं की जून सारखी ब्राह्मणांची स्थिती होईल काय, आणि ब्राह्मण लँड हे वेगळं करावं लागेल काय, करावं ना आदर्श जगापुढे ठेवावा की हे असं निर्माण करता येतं. किती ब्राह्मणांची संमेलनं झाली की प्रत्येक क्षेत्र काढा, त्यातला दिग्गज महापुरुष त्याच्यामध्ये आहेच. या ग्रंथामध्ये 22 विभाग केलेत, पण ते अष्टांगामध्ये छान बसवता येतील बरं का गोविंदराव. धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण या अष्टांगामधले लोकोत्तर महापुरुष याच्यामध्ये आलेले आहेत, जरी 22 विभाग असले तरी. आणि खरोखर आत्ता उल्लेख झाला की 6 भारतरत्न आहेत. केवढा अभिमान तुम्हा आम्हाला वाटावा की आपल्या ब्राह्मणांनी असं कर्तृत्व गाजवलेलं आहे आणि सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त केलेला आहे. हा इतिहास पाहताना मी आपल्याला आवाहन असं करणार आहे की आज इथे जमलेल्या प्रत्येकानं हा ग्रंथ विकत घेऊन जावा. गोविंदराव, मी विकत घेऊन जाणार आहे ग्रंथ. जरी प्रकाशन झालं माझ्या हातून तरी सुद्धा हा ग्रंथ मी विकत घेऊन जाणार आहे. त्या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला प्रेरणादायी चरित्र सापडतील, इतकी ती विशेष आहे. माझं सौभाग्य असं आहे की त्या ग्रंथाची प्रस्तावना मला लिहायला मिळालेली. या संपादक मंडळाने जितके अपरंपार कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा प्रचंड गजर करा. असा ग्रंथ निर्माण करणं अतिशय कष्टाचं असतं. आणि मला विशेष अभिनंदन करायचे ते आधुनिक कालखंडामध्ये ब्राह्मणांचं संघटन व्हावं, ब्राह्मणांची प्रगती व्हावी, ब्राह्मणांचं एकत्रीकरण व्हावं, ब्राह्मणांचे व्यवसाय आणखीन वर उदयाला यावेत, ब्राह्मणांचं ऐश्वर्य वाढावं, समाज एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान द्यावं, राष्ट्राचं चिंतन करावं. म्हणून ज्यांनी या सगळ्या उद्योगाचा पाया घातला ते गोविंदराव हर्डीकर इथे उपस्थित आहेत. आणि त्यांनी ब्राह्मण इतक्या व्यावसायिकांची डिरेक्टरी तयार केली, इतकी नावं एकत्र केली. या सर्व आणि त्यांचे सगळे सहकारी या संपादक मंडळाचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. आपल्याकडे गुणकर्म विभागशः म्हटलेलं आहे. ब्राह्मण्य प्राप्त करायला कोणालाही अडचण नाही, पण ते सद्गुण धारण करावेत आणि मग ब्राह्मण्य प्राप्त करावं, तोपर्यंत नाही. आपली परंपराच इतकी दिव्य आहे की त्याला कुठली अडकाठी नाही. ऐतरेय उपनिषद आज आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो, तो एका मोलकरणीचा पुत्र होता ज्याने ते ऐतरेय उपनिषद लिहिले. इतरा नावाची एक मोलकरीण, तिच्या पोटी जन्माला आलेला दीर्घ तपश्चर्या करून ज्याने ब्राह्मण्य मिळवलं आणि ब्राह्मण वर्ण प्राप्त केला, त्यांनी ते उपनिषद लिहिलेलं ऐतरेय उपनिषद. का मला सार्थ अभिमान वाटू नये? ब्राह्मण एकांड्या शिलेदारासारखं काम करतो. पण यातून आता धडा आणि असं प्रबोधन होईल, उद्बोधन होईल की ब्राह्मण एकत्र येतील, संघटनातून काम करतील आणि आपलं चारित्र्य घडवतील आणि स्वाभिमान टाकणार नाहीत आणि चारित्र्याला तर जरा सुद्धा कलंक लावू देणार नाहीत. म्हणून लोकमान्य जे तुम्हा आम्हाला नित्य शिरोधारी आहेत त्यांची एकच आठवण सांगतो आणि विरमतो. आपल्याला माहिती आहे का ज्या वेळेला ब्रिटिश भारताची यथेच्छ लूट करत होते त्यावेळेला लोकप्रतिनिधींच्या बैठकी व्हायच्या आणि त्या बैठकीमध्ये बोलायची अनुमती फक्त ब्रिटिशांना असे.
भारतीय लोक गेले तर त्यांनी फक्त जे ठराव संमत होतील त्याच्यासाठी हात वर करायचा, एवढीच अनुमती भारतीयांना ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये होती. अशा बैठकीला लोकमान्य ज्यावेळेला पहिल्यांदा गेले त्यावेळेला लोकमान्यांनी अहमिहकेने आपली भूमिका तिथे मांडली. ते ज्यावेळेला आत निघाले सभागृहामध्ये तेव्हा ते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले, जोडे बाहेर काढून ठेवा. टिळक, आत फक्त ब्रिटिशांना जोडे वाजवत जाता येतं, कुठल्याही एतद्देशीला पायात जोडे घालून आत येता येणार नाही. टिळक हसले. त्यांनी पुणेरी जोडे बाहेर काढून ठेवले. त्यांना काय माहिती पुणेरी जोड्याचा हिसका त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला. जोडे बाहेर काढून ठेवले. टिळक आत गेले. स्वातंत्र्याची भूमिका अहमिहकेनं मांडली आणि ते म्हणाले, आम्ही बोटं वर करण्यासाठी आलेलो नाही आहे, स्वातंत्र्य मिळवायचंय, स्वातंत्र्याची भूमिका मांडण्यासाठी आलोय. सभा संपली. टिळक बाहेर पडत असताना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अत्यंत खवचटपणे, अत्यंत दुष्टपणे सावरकरांना टिळकानं म्हटलं, काय टिळक, कशी मजा केली? टिळक म्हणाले, काय झालं बुवा? तर तो ब्रिटिश अधिकारी म्हणाला, आम्ही जोडे घालवून सभागृहात वाजवत जातो ते जोडे, आणि तुम्हा एतद्देशीयांना जोडे बाहेर काढून ठेवावे लागतात. त्यावेळी टिळक हसले आणि तो ब्रिटिश अधिकारी गोंधळला. तो म्हणाला, टिळक, मी तुमचा अपमान करतोय, तुम्ही हसताय काय? त्यावेळी टिळक म्हणाले, अहो यात आमचा सन्मानच झाला. त्यावेळी तो ब्रिटिश अधिकारी आणखीन गोंधळला. टिळक म्हणाले, अहो एका भारतीय माणसाचा जोडा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राखला, यात सन्मान कोणाचा झाला तेवढं सांगा. हे चारित्र्य ब्राह्मणांच्या जवळ पाहिजे, हा स्वाभिमान ब्राह्मणांच्या जवळ पाहिजे. ज्या बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडक मारली, त्या बाजीरावांचं चरित्र आणि पराक्रम असा आहे की प्रत्येक ब्राह्मणाला खरंच सांगतं की परशुरामांच्या नंतर दुसरा अद्वितीय असा कोण झालाय सांगा, थोरल्या बाजीरावांसारखा, ज्याच्या ठाई असा अलौकिक पराक्रम की आयुष्यातले एकही युद्ध जे हारले नाही. ब्राह्मणांचा आदर्श सगळ्या जगापुढे राहावा. ब्राह्मण तोच की जो नित्य समाजाच्या एकात्मतेचा, एकरसतेचा विचार करतो, राष्ट्रीय उत्थापनाचा विचार करतो आणि इदन्न मम राष्ट्राय स्वाहा म्हणून आपल्या अलौकिक कर्तृत्वाची आहुती देतो, तो ब्राह्मण आहे. अशी 725 चरित्र तुम्हाला या ग्रंथात वाचायला मिळणार आहेत. तेव्हा पुनश्च एक वार तुम्हा सर्व मंडळींचं, खरं तर मी सहभागी आहेच आहे, पण ज्यांनी निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष खूप कष्ट घेतले त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. हा मंगल सोहळा आज इथे झाला आणि आपण अतिशय प्रेमाने आलात. ब्राह्मणांचं उत्तरदायित्व कधी विसरू नका याचं स्मरण आपल्याला देतो आणि विरमतो. भगवान परशुराम महाराज की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. धन्यवाद.